नमस्कार, मी शामराव मोकाशी. महाराष्ट्रातील सर्व मराठी रिक्षा टॅक्सी चालक आणि रिक्षाची परमिट चालू आहेत, बिल्ले चालू आहेत. बिल्ल्यासाठी तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान लागतं, 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला लागतो आणि पोलीस रिपोर्ट लागतो, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमच्या काही जन्माची तारीख आणि तुम्हाला लिहिता वाचता आलं पाहिजे मराठीत असं. आणि तुमच्याकडे एवढी जर कागदपत्र असतील, तुम्ही गाडी चालवत असतील, तिथं एक 10-12 प्रश्न विचारतात तुम्हाला. तुमचं नाव काय, रिक्षाचा बिल्ला कशासाठी आहे, का म्हणून. म्हणजे हे कायद्यातल्या जरा 4-5 प्रश्न, 7-8 प्रश्न विचारतात आणि तेच लिहून घेतात. तर बिल्ले बी मिळतात. रिक्षा टॅक्सीची परमिट चालू आहेत. ज्यांना स्वयंरोजगार करायचा आहे त्यांनी रिक्षाचं परमिट काढा, टॅक्सीचं परमिट काढा. टॅक्सीचं 4 सीटचं परमिट मिळतं, 6 सीटचं परमिट मिळतं आणि कुल कॅबचं बी परमिट मिळतं. आणि मीटरनं व्यवसाय करा. नुसतं खाली ते ओला कोला उबेर कुबेर हा करत बसू नका. कायदाच हा आहे, प्रत्येकानं मीटरनं व्यवसाय करायचा असतो. मग इथं सगळी बेकायदेशीरच कामं चालत असतात. आता बाईक टॅक्सी तरी ही बेकायदेशीरच आहे, तिला कुठली काही मंजुरी बिंजुरी नाही, टेम्पररी लायसन दिलेली आहेत आणि त्यांना ई बाईक पाहिजे आहेत. हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा. तर प्रत्येकानं आपला स्वयंरोजगार करा. आता कुठं कामं नाहीत, धंदे नाहीत आणि हे सहज आपला रिक्षा टॅक्सी चालवणं हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे. फक्त तुम्ही भाडी नाकारू नका, मीटरनं व्यवसाय करा. मग तुमची वसईची रिक्षा असून द्या, विरारची रिक्षा असून द्या, पुण्यातली असून द्या, नागपूरची असून द्या, तुम्ही मीटरनं व्यवसाय करत नाहीसा म्हणून ही सगळी गडबड होत्या. मीटरनं व्यवसाय करा. मीटरनं तुम्हाला भाडं चांगलं मिळतं. नुसतंच मग ओला कोला म्हणतायचं तर ओला कोलाचं डिस्कनेक्शनच करून टाका ना. कशाला पाहिजे टेन्शन. नुसतंच म्हणायचं ओला कोला आम्हाला लुटून देणं. तो कमिशन एजंट आहे, तो बी बेकायदेशीरच आहे. तो कायद्यात येईलच, आज नाही उद्या कायद्यात येणारच आहे. सुटणार नाहीत कोणसुद्धा. ती बाईक टॅक्सी तर लोच्याचं अडकले, कोर्टातच गेली आता ती बी लफडं बरं का. लफडा आहे ह्याच्यात मोठाच आहे. हे बेकायदेशीर सगळं चालतं. कोण बी चालवतं आहे, काय बी करायचं आहे. हे टेम्पररी असतं. त्यांना म्हणजे कोणाचा अर्ज गेला तर शासन देतं ना, 1 महिन्याच्यात तुम्ही टर्म कंडिशन पुऱ्या करा आणि मग हे काहीतरी झोल करत असतं. हे बंद होणार सगळं, कायचं टेन्शन घेऊ नका. पण रिक्षा टॅक्सी चालकाने मीटरनं व्यवसाय केला पाहिजे. रिक्षाची परमिट काढा, टॅक्सीची काढा, भाडी फक्त नाकारू नका. आणि लायसन बिल, आपले वाहनाचे पेपर वगैरे हे सगळे अपडेट ठेवा. प्रवाशांना तुम्ही नाराज केलं ना तर प्रवासी मग दुसरा पर्याय शोधतो ना. तुम्ही मीटरनं व्यवसाय करा, ह्यातच तुम्हाला यश येणार आहे. आणि ज्यांना रिक्षा टॅक्सीची परमिट काढायची आहे त्यांनी RTOला जाऊन काढा. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे लोकांना कळेल. कायदा कळला की संपला होऊ शकतो. कायदा कळाला की लोक मग त्या पद्धतीनं आपण कामकाज करायचं असतं. धन्यवाद.